दुर्बल घटकाचं आरक्षण स्वीकारा, संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांचं महत्त्वाचं वक्तव्य। संभाजीराजे छत्रपतींच्या विरोधात भूमिका घेताना दिसत आहेत। प्रवीण गायकवाड यांची भूमिका, मराठा समाजानं आर्थिक दुर्बल घटकाचं आरक्षण स्वीकारावं। जय महाराष्ट्राला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये छत्रपती संभाजीराजे यांनी आर्थिक दुर्बल घटकाच्या आरक्षणासंदर्भामध्ये वेगळी भूमिका मांडली होती। त्याच्याशी प्रवीण गायकवाड यांनी फारकत घेतली आहे। संभाजीराजे आणि प्रवीण गायकवाड यांच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत। ज्ञानेश्वर चौतमल आमच्या सोबत जोडलेले आहेत, पुण्याचे आमचे प्रतिनिधी। ज्ञानेश्वर, संभाजीराजेच्या विरोधामध्ये संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांची भूमिका दिसते, अशी वेगळी भूमिका घेण्यामागे काय कारण? आज पुण्यात बोलताना त्यांनी असं सांगितलं की एसएबीसी हे मृगजळ आहे, ईडब्ल्यूएस आपल्याला मिळतंय, ते केंद्रात 10% आहे, राज्यात 10%, ते आपण स्वीकारलं पाहिजे। मात्र दुसरीकडे संभाजीराजे किंवा एकूणच मराठा समाजातले सगळे नेते आणि मराठा समाज बांधव एसएबीसी साठी आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय। स्थगिती मिळाली मात्र ही संघर्ष करू, आम्हाला न्याय मिळेल अशी संभाजीराजेसह इतर मराठा बांधवांची अपेक्षा असताना, ते लढायला तयार असताना आज पुण्यात बोलताना तुम्हाला एससीबीसी आरक्षण मिळणार नाही, ते घटनेत कायद्यात शक्य नाही असं म्हणत ईडब्ल्यूएसचा जो तुम्हाला लाभ मिळतो तो मराठा समाजानं स्वीकारला पाहिजे असं संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। आता एकूणच वेगवेगळे लोक पुढे येऊन वेगवेगळ्या गोष्टी मराठा समाजापुढे सांगण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा आता एक नवा संभ्रम मराठा, सर्वसामान्य मराठा जो आहे त्यांच्या पुढे निर्माण होतो की आता ऐकायचं कुणाचं? संभाजी ब्रिगेडचं ऐकायचं? प्रवीण गायकवाड ज्यांनी आज सगळ्या एकूणच केलेल्या अभ्यासाच्या गोष्टी पुढे सांगत एकूण वास्तव परिस्थिती काय आहे हे मांडत ईडब्ल्यूएसचा स्वीकार करणं हाच पर्याय असे म्हटलेलं आहे। तेव्हा ईडब्ल्यूएस स्वीकारायचं की संभाजीराजे म्हणतायत, इतर काही नेते म्हणतायत त्याप्रमाणे एसएबीसी साठी लढायचं, झगडायचं, न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा, हा नवा पेच आता मराठा बांधवांपुढे निर्माण झाला। जेव्हा मराठा समाजाचे शीर्षस्थ नेते आणि ज्या संघटनांचा दबदबा मराठा समाजामध्ये मोठा आहे आणि सरकारवर त्याचा दबाव हा प्रभावी ठरतो, अशा संघटनांचे दोन नेत्यांच्या भूमिका ज्ञानेश्वर आता वेगवेगळ्या ठरल्यानं सामान्य मराठा बांधवांमध्ये ज्यांना आरक्षण हवं आहे त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतो। ज्ञानेश्वर, नक्कीच आता ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार करत असताना उद्या पुण्यात एक विनायक मेटेंची जी बैठक आहे त्याला काही मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत। संभाजीराजेंनी जय महाराष्ट्रावर मांडलेली भूमिका आपण सगळ्यांनी ऐकली आहे। आज प्रवीण गायकवाडांनी जी भूमिका मांडली, जे वास्तव त्यांनी महाराष्ट्राला सांगण्याचा प्रयत्न केला तेही आपण ऐकलंय। आता एकूणातच काय, ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी पाहत असताना मराठा समाजानं नेमकं ऐकायचं कोणाचं, नेमकं खरं कोण बोलतंय, खोटं कोण बोलतंय, दिशाभूल समाजाची कोण करतंय, हा प्रश्न आता मराठा बांधवांपुढे निर्माण झालेला आहे। तेव्हा आता येणाऱ्या निकालावर तर सगळ्यांचं लक्ष असेल। बरोबर, धन्यवाद। मात्र त्या धन्यवाद ज्ञानेश्वर चौतमल, पुण्याचे आमचे प्रतिनिधी माहिती देत होते। आर्थिक दुर्बल घटकाचं आरक्षण स्वीकारा असं संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। त्यावरून एका वेगळ्या वादाला महाराष्ट्रामध्ये सुरुवात होऊ शकते। नेमकं काय म्हणाले प्रवीण गायकवाड तेही पाहूया। ईडब्ल्यूएस स्वीकारा असं तुम्ही महाराष्ट्राला सांगताय, महाराष्ट्रातला मराठा बांधव ऐकेल? ईडब्ल्यूएसच्या ज्या जाचक अटी आहेत त्याच्यात दुरुस्ती आम्ही महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला सांगितलेल्या आहेत आणि त्या जाचक अटी दुरुस्त करून मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचा स्वीकार करणंच बंधनकारक आहे, कारण एसीबीसी हे मृगजळ आहे, ते पूर्ण होऊ शकत नाही। आर्थिक दुर्बल घटकाचं आरक्षण स्वीकारा असं संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचं म्हणणं आहे। महत्वाचं वक्तव्य। संभाजीराजे छत्रपतींच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवरती गायकवाड यांचं वक्तव्य अत्यंत महत्वाचं पण वेगळं ठरते, विसंवादी भूमिका दिसते। पाहूयात गायकवाड काय म्हणाले, पुन्हा एकदा। ईडब्ल्यूएस स्वीकारा असं तुम्ही महाराष्ट्राला सांगताय, महाराष्ट्रातला मराठा बांधव ऐकेल? ईडब्ल्यूएसच्या ज्या जाचक अटी आहेत त्याच्यात दुरुस्ती आम्ही महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला सांगितलेल्या आहेत आणि त्या जाचक अटी दुरुस्त करून मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचा स्वीकार करणंच बंधनकारक आहे, कारण एसीबीसी हे मृगजळ आहे, ते पूर्ण होऊ शकत नाही।
मराठा समाजानं आर्थिक दुर्बल घटकाचं आरक्षण स्वीकारण्याचं आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये केलं आहे। यापूर्वी छत्रपती संभाजी राजे यांनी आर्थिक दुर्बल घटकाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये वेगळं वक्तव्य केलं होतं। आबासाहेब पाटील मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब, या दोन महत्वाच्या नेत्यांच्या भूमिका वेगवेगळ्या दिसतात, परस्पर विरोधी आहेत। अशा परिस्थितीमध्ये मराठा समाज जो सामान्य माणूस आहे, ज्याला आरक्षण हवंय आपल्या विकासासाठी प्रगतीसाठी, तो संभ्रमात पडणार नाही? नक्कीच पडणार आहे। आणि आता जे प्रवीण गायकवाडांनी जे वक्तव्य केलेलं आहे तर ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं। मुळात ईडब्ल्यूएस आरक्षण वेगळं आहे, एससीबीसीचं आरक्षण वेगळं आहे आणि आता एससीबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकारनं भूमिका घेणं आवश्यक आहे। ईडब्ल्यूएसचं धाडस दाखवून मराठ्यांची दिशाभूल करू नये, कारण ईडब्ल्यूएस मध्ये जर आज मराठ्यांनी आरक्षण घेतलं तर एससीबीसी मध्ये अडचणी येऊ शकतात। आता एससीबीसीचा जो कायदा आहे तो रद्द झालेला नाही, सुप्रीम कोर्टामध्ये कुठेही त्याला अडवलेला नाही की त्याच्यामध्ये तो रद्द झाला असता तो दुसरा पर्याय ईडब्ल्यूचा होता। परंतु आज ज्या पद्धतीने एससीबीसीच्या आरक्षणाच्या सोबत ईडब्ल्यूचं आरक्षण कसं काय देणार, म्हणजे एकाच वेळेला दोन दोन आरक्षण मराठा समाज घेतोय का, हे पुन्हा कुणीतरी कोर्टात जर मांडलं तर एससीबीसी आरक्षण पुन्हा टिकणार नाही। आणि या संदर्भामध्ये जे काय तुम्हाला करायचं असेल या सगळ्या गोष्टीमध्ये एससीबीसी आबासाहेब पाटील महाराष्ट्रामध्ये केलं पाहिजे। माझा आवाज येतो? या महाराष्ट्रामध्ये राजकारण पूर्ण तापलेलं आहे। भाजपनं सुद्धा हा मुद्दा लावून धरला आहे, मराठा समाजानं सुद्धा हा मुद्दा लावून धरला आहे, केंद्र सरकारकडे अध्यादेश करण्याची मागणी सुद्धा लावून धरली गेली आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी म्हणा, बाकी सगळे। या पार्श्वभूमीवर मराठा समाजातल्या शीर्षस्थ नेत्यांची एकजूट होणं महत्वाचं असताना जर विसंवादी भूमिका सारखी दिसत असेल तर त्याचा आंदोलनावरती सुद्धा एक विपरीत परिणाम होऊ शकतो। त्याच्यामध्ये असं आहे की मराठा समाज आता प्रचंड उद्रेकामध्ये आहे, की समाजाला त्याच्या आरक्षणाचं पडलेलं आहे। त्याच्यामध्ये मी परवाही सांगितलं की मराठा आरक्षणाच्या वरती मराठा आरक्षण ही आग आहे, या आगीला जो आगी लावण्याचे प्रयत्न करतील आणि आग विझवण्याचा प्रयत्न करेल त्यांचे हात भाजले जातील। मराठा समाजाचा सगळा सुशिक्षित आहे, मराठा समाजामध्ये सगळ्या लोकांना माहिती आहे की आरक्षणावरती तापलेलं वातावरण हे कुठेतरी डिवाइड करून कुणी ईडब्ल्यूएस मांडायचं, कुणी एससीबीसी मांडायचं आणि संभ्रम करून समाजामध्ये दोन वेगळ्या भूमिका करायच्या, हे आपलं चालणार नाही। मराठा समाजाला मराठा क्रांती ठोक मोर्चाची स्पष्ट भूमिका आहे आणि समाजाला दिशा देण्यासाठी आम्ही ठोक निर्णयाची भूमिका घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आमचं एससीबीसी आरक्षणाच्या वरती सरकार निर्णय घ्यायचा आहे, आम्हाला ईडब्ल्यूएस नकोय। बरोबर, धन्यवाद आबासाहेब पाटील, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक, ज्यांचं स्पष्टपणे म्हणणं आहे की दोन्ही नेत्यांच्या विसंवादी भूमिकेमुळे संभ्रम निर्माण होणार आहे सामान्य मराठी माणसांमध्ये। मराठा समाजानं आर्थिक दुर्बल घटकाचं आरक्षण स्वीकारण्याच्या संदर्भामध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी वेगळी भूमिका मांडली आहे। त्यांनी आर्थिक दुर्बल घटकाचं आरक्षण स्वीकारा असं थेट आवाहन केल्यामुळे एका वेगळ्या राजकीय वादाला तोंड फुटू शकतं। सकल मराठा समाजातील नेत्यांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण निश्चितपणे निर्माण होऊ शकतं आणि त्यामुळे आंदोलनावरही थेट परिणाम होऊ शकतो असं आबासाहेब पाटील यांचं म्हणणं आहे। संभाजी ब्रिगेडचे नेते विकास पासलकर आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रवीण गायकवाड यांचं विधान हे छत्रपती संभाजी राजे यांच्या विधानांपासून फारकत घेणार आहे, यामुळे काही संभ्रम निर्माण होऊ शकतो आंदोलनामध्ये? आंदोलनामध्ये संभ्रम निर्माण व्हायचं काही कारण नाहीये, कारण संभाजी राजे असतील किंवा अनेक मराठा संघटना आहेत, मराठा समाजामधील समन्वयक आहेत की ज्यांची ही भावना आहे की आज जे आम्हाला आरक्षण एससीबीसी मधनं मिळालेलं आहे त्या आरक्षण मिळण्यासाठी ते स्थगिती उठवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं, तरुणांच्या नोकरी आणि शिक्षणामध्ये संधी मिळाली पाहिजे आणि ज्या ज्या मागण्या आहेत त्या आजपर्यंत करोडोच्या संख्येने जेव्हा समाज उतरला तेव्हा मराठा क्रांती मोर्चाचे संपूर्ण राज्यामध्ये समन्वयक
आणि अनेक मराठा संघटना या सर्वांनी एकजुटीने एक निर्णय घेतलेले आहेत आणि त्या निर्णयाचा पाठपुरावा चालू आहे. अर्थात विकासजी, पण ज्या वेळेला इतक्या महत्वाच्या मुद्द्यावरती दोन शीर्षस्थ नेत्यांच्या भूमिका वेगवेगळ्या होतात, त्यावेळेला सरकार दरबारी जेव्हा हा प्रश्न मांडायचा आहे त्यावेळेला एकवाक्यता कशी असणार, या अर्थानं माझा प्रश्न होता. नाही, ते तुमचा प्रश्न आहे. बघा, एक लक्षात घ्या, मतांतर असतील, प्रत्येकाचा वेगवेगळा विषय असू शकतो, परंतु बहुतांश लोक ज्या वेळेस एखाद्या मताचा आग्रह करतात, कारण ज्या पद्धतीने आरक्षणाचा प्रश्न आहे हा गेल्या 30-40 वर्षाचा संघर्ष आहे आणि हे टिकण्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत. अनेक कार्यकर्त्यांनी आत्मबलिदान केलेले आहे. हा संघर्ष मोठा आहे आणि हा कायमस्वरूपी टिकाऊ होण्यासाठी किंवा मराठा समाजाच्या आजपर्यंत सर्वात महत्वाचा विषय आहे की मागासवर्गीय आयोग स्थापना झाली. त्या मागासवर्गीय आयोगाने मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे आणि त्या मागासलेल्या समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये प्रतिनिधित्व मिळणं हे गरजेचं आहे. त्यांना संधी मिळणं त्या तरुण मुलांना. तुम्ही प्रवीण गायकवाडांच्या भूमिकेबद्दल थेट काही बोलत नाही, पण गायकवाड म्हणतात त्यांची संभाजी ब्रिगेड खरी संभाजी ब्रिगेड आहे. नाही, कसं आहे, प्रवीण गायकवाड काय म्हणतात ते संभाजी ब्रिगेड सामाजिक संभाजी ब्रिगेड आहे, आम्ही राजकीय संभाजी ब्रिगेड आहे. प्रत्येकाची भूमिका त्यांनी आहे. मूळ संभाजी ब्रिगेड जे आहे ते महाराष्ट्रामध्ये सर्वांना माहिती आहे. प्रवीण गायकवाडांनी स्वतः एक भूमिका घेऊन ती बाहेर निघालेली आहे. धन्यवाद. विकास पासलकर संभाजी ब्रिगेडचे प्रमुख आहेत, ज्यांनी ही भूमिका मांडली मराठा आरक्षणाच्या संदर्भात. ते संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. दोन वेगवेगळ्या राजकीय, दोन वेगवेगळ्या सामाजिक संघटना आहेत. मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांच्या भूमिकाही वेगवेगळ्या आहेत. धन्यवाद. प्रवीण गायकवाड संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष यांनी नेमकं काय म्हटलं पुन्हा एकदा ऐकूया, कारण त्यांच्या या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटू शकतं. ईडब्ल्यूएस स्वीकारा असं तुम्ही महाराष्ट्राला सांगताय, महाराष्ट्रातला मराठा बांधव ऐकेल. ईडब्ल्यूएसच्या ज्या जाचक अटी आहेत त्याच्यात दुरुस्ती आम्ही महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला सांगितलेल्या आहेत आणि त्या जाचक अटी दुरुस्त करून मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचा स्वीकार करणंच बंधनकारक आहे. कारण एसीबीसी हे मृगजळ आहे, ते पूर्ण होऊ शकत नाही. कोल्हापूरचे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आमच्या सोबत जोडले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांची या संदर्भात काही प्रतिक्रिया आहे, कारण आजही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सकाळी कोल्हापूरमध्ये संभाजीराजे हे सक्रिय होते. मनोज सर, ईडब्ल्यूएस आरक्षणासंदर्भात संभाजीराजेंनी नकारार्थी भूमिका दर्शवलेली आहे. या अगोदर सुद्धा मुख्यमंत्र्यांना त्यांनी भेटून या संदर्भातले स्पष्टपणे आपली भूमिका मांडलेली आहे. कारण जर या कोट्यातून जर आरक्षण घेतलं तर पुन्हा एकदा न्यायालयीन लढाईमध्ये कुठेतरी आपण बॅकफूटवर येऊ अशा पद्धतीचं एक त्यांना वातावरण आहे ते वाटत आहे. आणि त्या दृष्टीनं जर ईडब्ल्यूएसचा लाभ घेतला तर पुन्हा आरक्षण मागता येणार नाही, कारण डबल त्याचा लाभ आहे तो या समाजातील लोकांना मिळणार आहे. आणि त्यामुळं कुठेतरी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये या तांत्रिक बाबी अडचणीच्या ठरू शकतात आणि त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे आपला या संदर्भातला नकार आहे तो कळवलेला आहे. आणि संभाजी ब्रिगेडने जी आता भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेशी ते सहमत नसल्याचं त्यांनी या अगोदरच आहे ती मुख्यमंत्र्यांना भेटून स्पष्ट केलेलं आहे. मात्र आता या पुढच्या टप्प्यामध्ये नेमकं काय होणार तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण मुळात मुद्दा असा आहे की गायकवाड यांच्या भूमिकेचा परिणाम काय होणार, कारण संभाजीराजे यांची भूमिका वेगळी आहे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांची भूमिका वेगळी आहे. पण जो मराठा समाज आहे, जो सकल मराठा समाज आहे सामान्य, तो कोल्हापूर, पुणे आणि या भागात आहेच. त्यांच्या या भूमिकेचा परिणाम काय होणार आहे, नेमका काय अंदाज आहे आपला? मनोज सर, जर अशा पद्धतीचं आरक्षण स्वीकारलं तर आता तात्पुरता त्याचा लाभ मिळणार आहे. मात्र दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर न्यायालयीन लढाई सर्वोच्च न्यायालयामध्ये जी सुरू आहे त्या ठिकाणी ज्या इतर समाजांच्या मराठा आरक्षणाला विरोध करणारे याचिका आहेत त्या याचिकेमध्ये याचा प्राधान्याने उल्लेख केला जाईल आणि ईडब्ल्यूएसचा लाभ आहे तो महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला दिला जातोय आणि त्यामुळे त्यांना आरक्षणाचा लाभ देऊ नये अशा पद्धतीची युक्तिवाद त्या ठिकाणी मांडला तर त्याचा संपूर्णपणे आरक्षणाला परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तात्पुरता धन्यवाद ज्ञानेश्वर साळोखे, कोल्हापूरचे आमचे प्रतिनिधी माहिती देत होते की सामान्य मराठा समाजावर याचा नेमका काय परिणाम होऊ शकेल.
आता सध्या छत्रपती संभाजीराजे हे कोल्हापुरात आहेत. गेल्या 2-3 दिवसांपासून पुणे मुंबई असा त्यांचा दौरा सुरू होता. उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची भेटही झाली होती. पुन्हा एकदा ऐकूया प्रवीण गायकवाड यांचं वक्तव्य, कारण या वक्तव्यावरती पडसाद सकल मराठा समाजामध्ये पडतायत. ते आपण पाहतोय. वेगवेगळ्या भूमिका सातत्यानं आपल्याला ऐकायला मिळत आहेत. ईडब्ल्यूएस स्वीकारा असं तुम्ही महाराष्ट्राला सांगताय. महाराष्ट्रातला मराठा बांधव ऐकेल. ईडब्ल्यूएसच्या ज्या जाचक अटी आहेत त्याच्यात दुरुस्ती आम्ही महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला सांगितलेल्या आहेत आणि त्या जाचक अटी दुरुस्त करून मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचा स्वीकार करणंच बंधनकारक आहे. कारण एसीबीसी हे मृगजळ आहे, ते पूर्ण होऊ शकत नाही.